माजी आमदार संजय भांबळे यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आरोप केले की त्यांच्या नावात स्टिकर असून अवैध दारू सप्लाय. काय वाटतं? आपण कालच पाहितलं असेल, त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेस नोट काढून माहिती दिलेली आहे. ज्यांनी आरोप केले त्यांना जनतेने दोनदा नाकारलेला आहे, घरी बसलेला आहे. त्यांच्याकडे कुठलाही विषय नाही. सन्माननीय राज्याच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. ते काम करून कुठेतरी त्यांना वाटायले की आता आपलं कुठलं जनतेमध्ये काही राहिलं नाही, म्हणून त्यांनी जे काल आरोप केलेत ते आरोप बिनबुडाचे आरोप आहेत. त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्या आरोपामध्ये दूरदूरचा बी संबंध राज्यमंत्री महोदयांचा नाही. त्यांनी असा आरोप केला की जिंतूर मतदारसंघात अवैध गुटखा तर चालूच आहे, अवैध धंदेही चालू आहेत, सगळं ते पालकमंत्र्याच्या आश्रयाने चालू आहेत. त्यांनी जो काल उल्लेख केला गुटख्या संदर्भात, ते आमदार असल्याने ते संबंधित व्यक्तीचं ज्यांनी नाव घेतलं माजी आमदारांनी, त्यांच्याच काळामध्ये ते सर्व गुटखे 2 नंबरचे धंदे हे त्यांच्याच काळात चालत होते. जेव्हापासून मंत्री महोदय आणि पालकमंत्री झाल्या तेव्हापासून जिल्ह्यामध्ये सर्व काही बंद आहे. एक महिला प्रतिनिधित्व म्हणून त्या महाराष्ट्राचा आणि परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते अतिशय चांगलं काम करायला आहेत. ते काम पाहूनच विरोधकाच्या पोटात कुठेतरी दुखायला लागलेलं आहे, म्हणून हे बिनबुडाचे आरोप ते करीत आहेत. त्यांनी काही दिवसांनी त्याचा पक्ष झाला महायुती मित्र पक्षामध्ये, ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांना प्रयत्न घेतला आहे का फक्त मेघना बोर्डीकर यांच्यावर आरोप करण्यासाठी? त्यांना पक्षाचं काही घेणं देणं नाही. काल ज्यांनी आरोप केले त्यांना माजी आमदारांना, त्यांना स्वतःचं राजकारण कसं टिकेल, स्वतः कसं चर्चेत राहता येईल, त्यासाठी ते आमच्या मंत्री महोदयावर आरोप करीत आहेत. त्यांना राष्ट्रवादी याच्यासाठी घेतलाय फक्त यांच्यावर आरोप करण्यासाठी. अजितदादा पवार साहेबांनी सन्माननी कशासाठी घेतले हे त्यांना माहित आहे. पण त्यांना जरी घेतलं तर आता आम्ही काही जास्त बोलणार नाही. त्यांच्या मागे जनता राहिलेली नाही. आपण पाहितलं असेल की जनतेने त्यांना दोनदा नाकारलेला आहे. त्यामुळं बिनबुडाचे आरोप त्यांनी काल केले, त्यासाठी त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही. त्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेतली होती. आता काही दिवसामध्ये पक्ष प्रवेश आहे आणि 2 जिल्ह्यातील मातब्बर नेते भाजपमध्ये येणार. स्थानिक संस्था निवडणुकीमध्ये भाजपला कुठे जास्त फायदा होईल त्यासाठी विजय भांबळेचा प्रवेश करून आता कुठे मेघना बोर्डीकरांची गळची करण्यासाठी प्रवेश केलाय. आपण देशामध्ये पाहितलं असेल, सर्वसामान्य जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टी, आमच्या देशाचे कर्तव्यदक्ष आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सर्वसामान्य जनतेचा विश्वास हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे. त्यामुळं सर्वांना वाटतं की आता भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अनेक दिग्गज तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. पण उद्धव ठाकरे गटाचे अनेक तालुका प्रमुख, अनेक शाखा प्रमुख हे सुद्धा लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. माझा प्रश्न असा होता पर्टिक्युलर की फक्त मेघना दीदीची गळचेपी करण्यासाठी त्यांचा प्रवेश करून घेतलाय का? त्यांचा प्रवेश कासाठी केला? त्यांनी किती काही आरोप केले, त्या आरोपामध्ये तथ्य पाहिजे ना. गळचेपी होणार नाही. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, येणाऱ्या काळामध्ये मंत्री महोदयांच्या कामाच्या जीवावर मंत्री महोदय आणखी मोठ्या पदावर जातील. पण यांनी कोणी किती काही आरोप केले त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की आरोप करताना जरा शहानिशा केली पाहिजे, जरा माहिती घेतली पाहिजे याच्यात काय तथ्य आहे.